यंदा कर्जत जामखेडमध्ये भूमिपुत्र विरुद्ध लफंगा असा सामना होणार आहे। रोहित पवार हा लफंगा असून हा लफंगा तिकडूनच येऊन आपल्याला मतं मागत फिरतोय। या लफंग्याला बारामतीला पाठवण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केलं आहे। आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जामखेड तालुका पिंजून काढला। त्यांच्या या पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। यावेळी ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात बोलत होते की रोहित पवारांना जामखेड तालुक्यात कुकडीचे पाणी आणता आले नाही। त्यांनी मागच्या 5 वर्षात कुकडीच्या पाण्याचा आणि उद्योग व्यवसायाचं नाव घेतलं नाही। एकाही तरुणाला नोकरी लावली नाही, नुसतं स्टंटबाजी भुलवाभुलवी केली। तसेच रोहित पवार MIDCचे 2 नकाशे घेऊन मतदारसंघात फिरायचे, पण त्यांना MIDC मंजूर करता आला नाही। परंतु भूमिपुत्र आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी MIDC मंजूर करूनच आणली। आपला तो आपलाच असतो हे त्यांनी दाखवून दिले। रोहित पवारांनी गेल्या 5 वर्षात जनतेची फसवणूक केली आहे, असा हल्लाबोल भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी केला आहे। मागच्या वेळी रोहित पवारांच्या भुलवाभुलवीला आपण सर्वजण बळी पडलो, पण यंदा नाही। झालेली चूक दुरुस्त करायची आहे। तो म्हणतो मी मंत्री होणार आहे, पण मी म्हणतो तू तुझं डिपॉझिट आधी वाचवून तर दाखव। तुझं डिपॉझिट वाचलं तर तुझी पाठ थापटून आम्ही तुझा सत्कार करून तुला हाकलून लावू, असे आवाहन राळेभात यांनी दिलं आहे। यासोबतच आपल्या मतदारसंघावर जे परदेशी आक्रमण झाले आहे ते आता परतवून लावायचे आहे। त्यासाठी सर्वांनी एकजुटीने भूमिपुत्राच्या पाठीशी उभे राहा। यंदाची लढाई भूमिपुत्र विरुद्ध लफंगा अशी आहे, असे वक्तव्य मधुकर राळेभात यांनी केलं आहे। एका जागेवर त्यांना म्हणले भावी शिक्षण मंत्री, एका जागेवर म्हणले भावी उद्योग मंत्री, एका जागेवर म्हणते भावी मुख्यमंत्री, एका जागेवर म्हणले भावी गृहमंत्री। अरे पाठ्या निवडून तर ये, मग बघू काय व्हायचं। एक आमचा कार्यकर्ता लाडत मागच्या वर्षी रोहित पवारापाशी गेला आणि म्हणलं दादा मी अजित दादाला भेटून आलो, असं आपल्याला करायचे। सिनियर कार्यकर्ता होता बरं का। त्या कार्यकर्त्याला रोहित पवार म्हणतो हे नीट बोल, मला तर कळलंच नाही काय म्हणतोय। नीट बोल म्हणला, एक तर तेव दादा धरायचा तर हेव दादा धरायचा। म्हणजे स्वतःच्या चुलत्या प्रती एवढा आदर ह्या माणसाजवळ आहे। ज्यांनी ह्याला मोठं केलं, ज्यांनी ह्याला या मतदारसंघात आणलं, आम्हाला सांगितलं की हे घेऊन जा, हे बॉयलर तुमच्याकडे न्या, निवडून आणा म्हणलं, आम्ही आणलं। इतकं विचित्र निघलं, काय बोलन हे सांगता येत नाही। कुसडगावला त्याने भाषण केलं। काय भाषण केलं? म्हणला मी कुणाला बी भेटतो, भेट नाही मी कुणाला बी भेटतो। आज काय म्हणतोय? राम शिंदेकडे गुंडाच्या टोळ्यात, त्यांच्याकडे गुंडच वाढत। अरे कुणाला बी भेटतो तर असा मग हिजड्यावनी काय बोलतो? बोललं मारण्यासारखं तुझ्याकडे गुंडाच्या भेड्यांनी। तुमच्याकडून सगळ्या मताची अपेक्षा आहे। हा लफंगा तिकडून येऊन मत मागायला लागला। आपला भूमिपुत्र तो आणलेला कोंबडा तुम्हाला मत मागतोय, काही सांगतो। अरे त्याला काय मत द्यायचं? आपला भूमिपुत्राला द्या। आणि भूमिपुत्र विरुद्ध लफंगा म्हणजे देवापुढे गेला का आपल्या खिशातून शेंगदाणा काढतो, देवापुढे मांडतो आणि देवापुढचा नारळ उचलतो घरी घेऊन जातो, त्याला लफंगा म्हणायचं। आपल्या पुढे चॉकलेट ठेवतोय, आपल्या पुढे मोकळ्या कंपासी ठेवतोय ना आपलं सगळं घेऊन तिकडे जातोय, हा खरा लफंगा आहे। आम्ही म्हणतो तो बारामतीचा आहे, तो म्हणतो ते दादाचा मतदारसंघ। दादाच्या मतदारसंघात जाऊन तिथं लागणं त्यांच्या नादीला का? आमच्याकडे येतो मुळावर बसतो येऊन, तिथं जा, तिथं नादी लाग। लय जणाला भिडतो ना तू, तर जा ना बारामतीला भेटण्यात हवा एकदा तुझ्या चुलत्याला। इकडं आमचा कशाला हिर भासतोय? तिकडे जा बाबा, तिकडे जाऊन तिकडं काय करायचं तुला कर। तुझ्या भुलभुलयाला बळी पडली आणि मागच्या वेळेस चुकून आम्ही सगळ्यांनी मतं दिली। आता तुला एकही मत देणार नाही। तो म्हणतो मी मंत्री होणार आहे, मी म्हणतो तू डिपॉझिट वाचून दाखव वाटते। आता तुझं डिपॉझिट वाचलं तरी तुझी पाठ थापतो तरी तुझा सत्कार करून हाकलून लावतो तुला, पण तेवढं वाचून दाखव। आणि त्यासाठी आपल्याला सगळ्याला लढा द्यायचा आहे, त्यासाठी लढा उभा करायचा आहे। आणि त्या लढ्यात तुम्ही
जवळेश्वराला स्मरून आमच्या बरोबर राहतात ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.